असे म्हणतात की समाज प्रगतीच्या मार्गाला लागला की आपोआपच विचारवंत व क्रियावंत वृत्तीची माणसे कमी जास्त प्रमाणात समाजामध्ये वावरू लागतात. ज्यात क्रियावंत व्यक्ती ह्या रोजच्या तत्कालीन कार्यात कर्मात मग्न असतात, तर विचार मात्र नियतीच्या तत्वांच्या विवेचनात तर कधी एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा, चारित्र्याचा किंवा एखाद्या युगप्रवर्तक घटनेचा मागोवा घेत त्या घटनेला आपल्या काव्यमय लेखनीत छंदबद्ध करण्यात मग्न असतात. ज्यातून मग पुढे निर्मिती होते ती रामायण, महाभारत यांसारख्या अनेक महाकाव्यांची. तर नमस्कार, मी शिवकन्या नवनाथ शिंदे विषय सादर करतेय एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम ताजी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास संस्कृतीत उपलब्ध असणाऱ्या अनेक महाकाव्यांपैकी एक असलेले महाभारत म्हणजे केवळ जय नावाचा इतिहास नाही की केवळ गीता सांगणारे तत्वज्ञान नाही. ही ना केवळ कौरव पांडवांमधील भाऊबंदीची कथा, न केवळ भीषण संहाराचा संग्राम, तर महाभारत म्हणजे एक युग संपून नवे युग सुरू होण्याचा संधिकाल. जुनी मूल्य उद्ध्वस्त होत नवी व्यवस्था घडण्याची प्रतिक्रिया म्हणजे महाभारत. ज्यात कुठेतरी मला माझ्या विषयाच्या अनुषंगाने कथा सापडते ती एकलव्याची, ज्यात त्याला त्याच्या मानलेल्या गुरु द्रोणाचार्याकडून तत्कालीन विषमतावादी समाज व्यवस्थेमुळे तू अत्यंत हीन जातीतून आलेला आहेस म्हणून मी तुला ही धनुर्विद्या दान करू शकत नाही असे म्हणून जरी त्याला परत पाठविले असले तरी सुद्धा तो जेव्हा एकांतात धनुर्विद्येच्या शिक्षणासाठी शिक्षावादी तप जास्त करतो तेव्हा उत्कृष्ट धनुर्धारी म्हणून यशस्वी तर होतो, परंतु पुढे काही दिवसात त्याच्या मानलेल्या गुरु द्रोणाचार्याकडून त्याचा केसाने गळा तर कापला जातोच, परंतु सोबतच त्याच्या उजव्या हाताचा अंगठा सुद्धा, ज्याची जखम आज सुद्धा ताजी आहे. कारण आज भारत हा देश एकीकडे संपूर्ण जगासमोर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या धडे गिरवत असताना देशाच्या आत जेव्हा एमपीएससी, यूपीएससी, जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या या युगात देशाचे सामान्य विद्यार्थी ही महाभारतातल्या त्या एकलव्याप्रमाणे स्वतःच्या जिद्द, संयम आणि चिकाटीने अभ्यास करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात, तेव्हाच कुठेतरी स्वतःच्या लालसेपोटी आज जे काही राजकीय नेते, पुढारी, धनवंत लोक जेव्हा द्रोणाचार्याप्रमाणे कपटी आणि स्वार्थीने केलेल्या पेपर सारख्या अनेक प्रकरणामार्फत येथील सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असतात, तेव्हाच कुठेतरी मला असे वाटायला लागते की महाभारतातल्या त्या एकलव्याच्या छळाने कापलेल्या अंगठ्याची जखम आज सुद्धा ताजी आहे. विनेश फोगाट सारखी एखादी भारतीय कुस्तीपटू जेव्हा नुकत्याच जुलै 2024 मध्ये भरलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या आतापर्यंतच्या केलेल्या कष्टावर सहभागी होते, तेव्हा तिचे पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, फेरीत अचानक 100 भरल्याने जेव्हा तिला तिच्या अंतिम फेरीतून बाद केले जाते, तेव्हा खऱ्या अर्थाने मला असे वाटायला लागते की विनेश फोगाट सोबत झालेल्या अन्यायाच्या या प्रकरणात एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम आज सुद्धा ताजी आहे. एवढेच नव्हे तर या देशात एकीकडे मुझफ्फरनगर येथील अतुल नामक एका गरीब दलित विद्यार्थ्याची जेईई सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा 6,500 रुपयांच्या प्रवेश शुल्काभावी IIT कॉलेजमध्ये त्याची सीट नाकारली जात असताना दुसरीकडे मात्र काय काय खाऊ आणि किती किती उडवू असे म्हणत जे काही आतताई वृत्तीचे धनाढ्य धनवान लोक दारू, जुगार, मटका यांसारख्या अनेक अवैध खेळात व्यस्त असतात, तर अतुल सारख्या अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्याऐवजी येथील सत्ताधारी लोक मात्र स्वतःच्याच वादविवादात मग्न निमग्नशूल असतात. मग माननीय महोदय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा एक नाही तर अनेक घटनांमधून विद्यार्थ्यांप्रती वाढत चाललेल्या अन्यायाच्या या काळात आपल्याला नक्की कोणत्या उपाययोजना सुचवता येतील? तर सर्वप्रथम शैक्षणिक क्षेत्रातील पेपरफुटीसारख्या अनेक प्रकरणात सर्व स्तरातून ज्या अदृश्य शक्ती सक्रिय असतात त्यांना कायद्याच्या मार्फत आळा घालत ही भावना मनात रुजवायला हवी की आपल्या महत्वाकांक्षेचे मूल्य हे दुसऱ्यांना अनेक विचार करून मिळवायची नसतात, तर ती स्वतःच्या जिद्द, संयम आणि चिकाटीने मिळवायची असतात. सोबतच सामाजिक स्तरावर जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांनी सुद्धा जमनलाल बजाज, रतन टाटा यांसारख्या अनेक व्यक्तींचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवत सद्यस्थितीत अतुल सारख्या अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले पाहिजे. कारण आज तेव्हाच कुठेतरी अशा एक नाही तर अनेक प्रयत्नांमधून एकलव्याप्रमाणे असलेल्या आजच्या या विद्यार्थ्यांच्या जखमा भरून निघतील. एवढाच माफक आशावाद. धन्यवाद.